तर मुद्दा असा आहे की मुळात या निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींना खरोखर ज्ञान असतं का? मतदारांचा मुद्दा आपण बाजूला ठेवू. राज्य चालवण्यासाठी म्हणजे कायदे करण्यासाठी खरं तर नुसतं राज्य चालवणं नाही, राज्य चालवणं म्हणजे प्रशासन करणं. इथे ही जबाबदारी त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे प्रशासन ज्यांच्या आधारे चालतं ते कायदे ते करायचे, ही जबाबदारी आहे. तर या मंडळींना कायद्याचं ज्ञान असतं का? तर याचं उत्तर जवळजवळ नसतं. म्हणजे उदाहरणार्थ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ही जुन्या पिढीतली नावं झाली. त्याच्यानंतर आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा उदाहरणार्थ टिळकांच्या पक्षामध्ये नचिम केळकर, दादासाहेब खापर्डे, साताऱ्याचे दादासाहेब करंदीकर वकील, आपण उल्लेख करूयात महात्मा गांधींचा. त्याच्यानंतर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, त्याच्यानंतर अर्थात मोहम्मद अली जिना यांचा, त्याच्यानंतर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. आता ही जी मी नावं घेतली, अर्थात पंडित नेहरू, जवाहरलाल नेहरू इतकंच नव्हे तर मागे जाऊन मोतीलाल नेहरू, त्यांचे समकालीन स्वराज्य पक्षाचे संस्थापक चित्तरंजन दास. आता ही एवढी नावं मी का घेतली सगळे एका मागे एक? त्याच्यामध्ये काय समान आहे की ज्यांची नावं एका दमात आपण घेऊ शकतो? हे सगळे वकील आहेत किंवा होते. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. ही सगळी मंडळी वकील, त्यातली बरीचशी बॅरिस्टर म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन पदवी घेऊन आलेले. लहान मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात सुद्धा पक्षांचा परिचय करून दिला पाहिजे. तो देत नाही आपण की काय धोरण आहे असलं का कुठं नागरिक शास्त्राचे. आता नागरिक शास्त्र झाली जवळजवळ गेल्या जमा आहे, पण जेव्हा तो विद्यार्थी राज्यशास्त्र विषय घेईल पुढे गेल्यानंतर तेव्हा कदाचित त्याला काही गोष्टी कळतील. पण एरवी 8वीच्या 9वीच्या मुलाला हरकत काय की काय काँग्रेस पक्ष आहे, काय कम्युनिस्ट पार्टी असते, काय त्यांची आयडिओलॉजी आहे, काय भारतीय जनता पक्ष आहे, हे नाही अभ्यासक्रमात. म्हणजे अभ्यासक्रमात घटना पाहिजे वगैरे लोक म्हणतात आणि त्याला कोणी नाही म्हणू शकतच नाही, कारण खरंच गरजेची गोष्ट आहे ती. पण नुसती घटना असून चालेल का? त्या घटनेची अंमलबजावणी आम्ही करतो म्हणून सांगायला जे लोक पुढे येतात पक्ष म्हणून, त्या पक्षांचा सुद्धा परिचय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तर आपली लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. नाहीतर काय नेहमी जे येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक मान बाळा, त्याप्रमाणे कसं होतं की नेहमीच निवडणुका येते आणि हे घटनेचे कौतुक मान बाळा म्हणायचं, मतदान द्यायचं, निघून जायचं पुढं. असं होता कामा नये. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत सत्ता संवादात मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण लोकशाही नावाची राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि ही व्यवस्था ही पक्षांच्यावरती, राजकीय पक्षांच्यावरती आधारित असते. आणि अर्थात पक्ष निवडणुका लढवतात आणि जनता जी असते ती जनता मतदार म्हणून त्या पक्षांना म्हणजे पक्षाच्या उमेदवारांना मतं देते. आणि बहुमताचा जो पक्ष असतो, बहुसंख्य काय म्हणतात त्याला, प्रतिनिधींचा, लोकप्रतिनिधींचा, तो सत्तेवरती येतो आणि सत्ता चालवतो. असं एक स्ट्रक्चर ज्याला म्हणूयात आपण, ते या लोकशाही पद्धतीचं असतं. आणि मी असं म्हणालो की मतदारांची जबाबदारी सगळ्यात जास्त असते आणि म्हणून लोकशाहीमधले मतदार हे सजग ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे जागरूक असले पाहिजेत. आणि जागरूकता ही अशी आपोआप येत नसते, जागरूकता ही कल्टिवेट करावी लागते. आणि त्यासाठी प्रत्येक नागरिक, लक्षात घ्या, आपण नागरिकांनी असं असलं पाहिजे वगैरे वगैरे म्हणजे हे जनरल बोलणं झालं. त्याचा अर्थ असा की प्रत्येक नागरिकाला की ज्याला मतदान करायचं आहे त्याला किमान काही गोष्टींचं ज्ञान लागतं. आता आपल्या सगळ्याच लोकशाहींची काय म्हणतात त्याला शोकांतिका ही आहे की जे लोक प्रतिनिधी म्हणून निवडून जातात गृहामध्ये, त्यांचं काम काय, तर त्यांचं काम हे त्या देशासाठी कायदे करणं. म्हणजे म्हणतो ना आपण कायदे मंडळ, विधिमंडळ, हे शब्द आपल्या प्रचलित आहेत. तर मुद्दा असा आहे की मुळात या निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींना खरोखर ज्ञान असतं का? मतदारांचा मुद्दा आपण बाजूला ठेवू. राज्य चालवण्यासाठी म्हणजे कायदे करण्यासाठी खरं तर नुसतं राज्य चालवणं नाही, राज्य चालवणं म्हणजे प्रशासन करणं. इथे ही जबाबदारी त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे प्रशासन ज्यांच्या आधारे चालतं ते कायदे ते करायचे, ही जबाबदारी आहे. तर या मंडळींना कायद्याचं ज्ञान असतं का? तर याचं उत्तर जवळजवळ नसतं, कारण तो स्पेशलाइज विषय आहे. त्यासाठी वकिली वगैरे अशा गोष्टी शिकाव्या लागतात वगैरे वगैरे. घटना असते राज्याची, घटना तज्ज्ञ असावं लागतं त्यासाठी. ते असतं का आपल्याकडे? आता एक गोष्ट मी तुमच्या निदर्शनाला आणू इच्छितो सगळ्यांच्या, की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा आपला स्वातंत्र्य लढा जारी होता
तेव्हा नेतृत्व करणारे लोक कोण होते बरं? साधारणपणे ठळक ठळक लोक नजरेसमोर आणा. मी त्यांची नावं तुमच्यापुढे ठेवतो. म्हणजे उदाहरणार्थ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ही जुन्या पिढीतली नावं झाली. त्याच्यानंतर आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा उदाहरणार्थ टिळकांच्या पक्षामध्ये नचिम केळकर, दादासाहेब खापर्डे, साताऱ्याचे दादासाहेब करंदीकर वकील, हे स्वतःला टिळक पक्षाचे बनवणारे लोक. आणि आपण थोडं आता दुसरीकडे कुठे जाऊ की जे टिळक पक्षाचे नाहीत त्यांच्याकडे जाऊ आपण. म्हणजे आता उदाहरणार्थ थेट आपण उल्लेख करूयात महात्मा गांधींचा, त्याच्यानंतर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, त्याच्यानंतर अर्थात मोहम्मद अली जिना यांचा, त्याच्यानंतर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. आता ही जी मी नावं घेतली, अर्थात पंडित नेहरू, जवाहरलाल नेहरू, इतकंच नव्हे तर मागे जाऊन मोतीलाल नेहरू, त्यांचे समकालीन स्वराज्य पक्षाचे संस्थापक चित्तरंजन दास. आता ही एवढी नावं मी का घेतली सगळी एका मागे एक? त्याच्यामध्ये काय समान आहे की ज्यांची नावं एका दमात आपण घेऊ शकतो? हे सगळे वकील आहेत किंवा होते. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. ही सगळी मंडळी वकील, त्यातली बरीचशी बॅरिस्टर, म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन पदवी घेऊन आलेले. आता लोकमान्य टिळक किंवा रानडे हे काही परदेशात गेले नव्हते, पण त्यांचं वकिलीचं ज्ञान उत्तम होतं. न्यायमूर्ती तर न्यायमूर्तीच होते म्हणजे रानडे. तर हा जो मुद्दा आहे ना, तो लक्षात घ्या. त्यातले बरेचसे वकील आणि त्यातले वकिलांमधले परत बरेचसे बॅरिस्टर लोक होते. म्हणजे असेच लोक का की त्यांना कायदा माहिती असतो. तर असेच लोक तिथे असले पाहिजेत साधारणपणे. आता त्याचा अर्थ असा नाही की ते प्रोफेशनली वकील असले पाहिजेत वगैरे, असं कुणीच म्हणणार नाही, पण त्यांना कायद्याचं किमान ज्ञान असलं पाहिजे, ही पहिली कंडिशन आहे. आणि आपण असं बघतो की अशा प्रकारचं ज्ञान फार थोड्या लोकांना असतं. त्यामुळं जे लोक आपलं राज्य चालावं, आपल्यावरती राज्य कुठल्या पद्धतीने चालावं, ती पद्धत निश्चित करताना जे कायदे करतात का नाही, त्या मंडळींना कायद्याचं ज्ञान फार कमी असतं. ही लोकशाहीमधली एक दुर्दैवाची गोष्ट आहे, याची आपण नोंद घेतली पाहिजे. आता दुसरी गोष्ट, हे सोडून दिलं आपण. मग काय होतं माहिती का, की त्यांचा पक्ष जे सांगतो किंवा पक्षांमध्ये जे तज्ज्ञ असतात कायद्याची, ती मंडळी जे सांगतात ते यांना ऐकावं लागतं. हा झाला एक मुद्दा. ठीक आहे, हे झालं कायद्याचं ज्ञान. नुसतं कायद्याचं ज्ञान असून चालेल का? उत्तर आहे नाही. मग कशाचं ज्ञान पाहिजे? ज्या देशाचा आपल्याला कारभार करायचा आहे त्या देशाच्या इतिहासाचं आणि वर्तमानाचं ज्ञान पाहिजे. आता वर्तमानाचं तर पाहिजेच, कारण आपण वर्तमान काळातले प्रश्न सोडवण्यासाठी तिथे जातो. म्हणजे नेमकं काय पाहिजे की त्यांची काय स्थिती आहे, देशस्थिती, लोकस्थिती. म्हणजे अगदी काही गोष्टी अगदी भौतिक असतात, म्हणजे त्यांना बऱ्यापैकी त्यांचा दर्जा आहे का राहणीमानाचा. मग त्यासाठी बरेचसे लोक काय करतात माहिती का, म्हणजे संस्थात्मक पातळीवरून हे कामं चालतात. म्हणजे आज नव्हे, अगदी काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा, महाराष्ट्रापुरतं बोलतोय मी, की काँग्रेसच्या स्थापनेच्या अगोदर पुण्यामध्ये सार्वजनिक सभा नावाची एक संस्था होती. ती सार्वजनिक सभा काय करायची की देशातल्या लोकांचं सर्वे करायची. म्हणजे दुष्काळ पडला तर सर्वे, आरोग्याचा सर्वे. म्हणजे काय की खरोखर तुम्हाला कळलं पाहिजे, तिथे जायचं प्रत्यक्षामध्ये, त्या लोकांची गणना करायची. तर हे जे ज्ञान आहे ना देशस्थितीचं सध्याच्या, त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांना त्यातल्या किती गरजा त्यांना पूर्ण करता येतात, किती लोक बेकार आहेत, किती लोकांना रोजगार मिळतो, किती लोक व्यवसाय करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचं म्हणजे देशाचं वर्तमानाचं ज्ञान आपल्याला पाहिजे. ओके, इतिहासाचं ज्ञान पाहिजे. कारण आज आपण जे कोणी असतो ना, आज हे आपण आभाळातून पडत नसतो. आपली जळणघळण ही इतिहासातून झालेली असते. आणि काही लोक इतिहासाला ओझं वगैरे म्हणतात, एका प्रमाणात खरं आहे. म्हणजे जर जास्त मनावर घेतला इतिहास तर ते ओझं होईल, पण तो किमान मनावर घ्यावाच लागतो, त्याला पर्याय नाही, लक्षात घ्या. म्हणून इतिहासाचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे परंपरांचं, संस्कृतीचं, चालीरीतींचं. म्हणजे कसं की आपण जे काही करणार आहोत ना, ते आपली ऐतिहासिक बॅकग्राऊंड जर घेतली तर लोकांना पेलणार परवडणार आहे का, इत्यादी गोष्टी. म्हणजे ह्या सुद्धा आपल्याला गोष्टी माहिती पाहिजेत. म्हणजे समजा एखाद्या गोष्टीची आपल्याला सुधारणा करायची झाली, तर ज्याच्यात सुधारणा करायची त्याचा इतिहास माहिती पाहिजे ना आपल्याला. म्हणजे जातीभेद समजा दूर करायचे आहेत, अस्पृश्यता दूर करायची आहे समजा, तर तुम्हाला अस्पृश्यता कशी निर्माण झाली, जातीभेद कसे निर्माण झाले, त्याची कारणं कोणती, हे माहिती असलं पाहिजे. मग ती दूर करता येतील, उपाययोजना करता येईल, म्हणजे डायग्नोसिस ज्याला म्हणतो आपण. मग यासाठी पूर्व इतिहास, म्हणजे डॉक्टर सुद्धा रोगाचा पूर्व इतिहास
समजून घेतो आधी. आणि आता काही आता डॉक्टरांच्या सुद्धा म्हणजे ना हे असतात, म्हणजे त्यांचे सुद्धा स्कूल्स आहेत. म्हणजे ॲलोपॅथीच्याकडे समजा जर तुम्ही गेलात तर ते फार जुन्या काळात शिरत नाहीत. ते म्हणजे काल काय खाल्लं वगैरे एवढं विचारतील. दुसऱ्या एखाद्या उपचार पद्धतीचे लोक फार पूर्वीच्या काळात ती चौकशी करतात. म्हणजे कुठे थांबायचं, कितपत मागं जायचं वगैरे वगैरे. म्हणजे आता आपल्याकडचीच गोष्ट सांगतो ना, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे कम्युनिस्ट लोकांनी खूप इतिहासात मागे जायचा प्रयत्न केला. म्हणजे कारण त्याचं कारण असं की मार्क्सनं जो त्याचा सिद्धांत मांडला की नाही, की इतिहास म्हणजे अर्थव्यवस्थांचा इतिहास, त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे इतिहास कशाचा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, उत्पादन व्यवस्थांचा इतिहास. तर अगोदरच्या काळात काय होतं तर आदिम साम्यवाद, प्रिमिटिव्ह कम्युनिझम, म्हणजे ही फार जुनी गोष्ट झाली. मग आता भारतातल्या लोकांचा ज्या वेळेला मार्क्सच्या विचारांशी परिचय झाला, अगोदरच्या पिढीतले म्हणजे मानवेंद्रनाथ राय किंवा कॉम्रेड डांगे इत्यादी इत्यादी आणि इतरही, तर ते भारताचा इतिहास त्या चौकटीत कसा मांडायचा याचा प्रयत्न करायला लागले. मग त्याचे पुरावे तुम्हाला कुठे मिळणार, तर त्याचे पुरावे मिळणार ऋग्वेदामध्ये उदाहरणार्थ. त्याचे पुरावे मिळणार मोहनजोदारो वगैरे ठिकाणी जे उत्खनन झालं त्या उत्खननाच्या अवशेषांमध्ये, महाभारतामध्ये इत्यादी इत्यादी. म्हणजे आता इतक्या जुन्या काळामध्ये जायचं, पण त्यांना ते आवश्यक वाटलं, कारण त्यांचा आजचा जो अजेंडा आहे, आज ज्या प्रकारची त्यांना व्यवस्था आणायची आहे, ती व्यवस्था अशी ती सुद्धा आभाळातून नाही पडली, ती अशी इव्हॉल्व्ह होत 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 आली. म्हणून त्यांना इतिहास माहिती करून घ्यायचा असतो. मी कम्युनिस्टांच्या पुरतं बोलतोय, एक उदाहरण म्हणून बोलतोय, म्हणजे बाकीच्यांच्या बद्दलही बोलता येईल, तो काही मुद्दा नाही. पण नंतरच्या काळात काय झालं माहिती का, कम्युनिस्टांच्या अंतर्गत सुद्धा चर्चा व्हायला लागली आणि त्यांच्याच पठडीतले अभ्यासक त्यांना आव्हान द्यायला लागले. म्हणजे आपल्याकडचं उदाहरण आहे, कॉम्रेड शरद पाटील होऊन गेले आपल्याकडे, आणि शरद पाटलांनी कम्युनिस्टांच्या ऑफिशियल हिस्टोरिओग्राफीला आव्हान दिलं. म्हणजे डांगे वगैरे, नंबूद्रीपाद वगैरे लोकांनी जे काही सांगितलं होतं त्याला आव्हान दिलं. आणि ते म्हणायला लागले की नाही नाही नाही, हे प्री कम्युनिझमच्या अगोदर एक अवस्था आहे. मग एकेकाळी केव्हा तरी स्त्री सत्ता होती, आता गेले का मागं, त्याच्याही मागे गेले. आणि तिथून सुरुवात केली. आणि मग त्यांचे निष्कर्ष अधिकृत कम्युनिस्टांच्या निष्कर्षाशी जुळेनात. मग आज काय कार्यक्रम करायचा त्याच्या बाबतीतही त्यांचे मतभेद व्हायला लागले ना. हा इतिहासाचा महिमा आहे. म्हणून शरद पाटीलांनी सोडचिठ्ठी दिली त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीला, जी कुठली असेल, उजवी डावी वगैरे वगैरे, आणि स्वतःचा एक पक्ष काढला, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष म्हणून. आता निवडणुकीच्या ह्याच्यात तो किती टिकला वगैरे वेगळा मुद्दा आहे, पण माझा मुद्दा काय या ठिकाणी समजून घ्या की आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागतो, त्याची साधनं आली वगैरे वगैरे. मी पाटलांच्या संदर्भात स्वतंत्रपणे केव्हा तरी बोलूयात, आत्ता नाही. फक्त मी एवढं सांगितलं की इतिहास समजून घ्यायला पाहिजे. हा दुसरा मुद्दा झाला, वर्तमान आणि इतिहास. आता हे समजा झालं. तिसरा मुद्दा कोणता येतो की अजून तरी आपल्याला सामान्यपणे व्यवहार करताना देश हेच एक युनिट धरून चालावं लागतं. कारण कारभार कोणाचा करायचा असतो, एक देश आहे, आणि देशाने ती व्यवस्था स्वीकारलेली असते लोकशाहीची. म्हणजे भारत असेल किंवा आणखीन कुठले देश असतील, इंग्लंड असेल किंवा अमेरिका असेल, इत्यादी इत्यादी वेगवेगळे देश आहेत. त्यामुळे इतिहास हा देशाचा असा आपण म्हणतो. मग तो देश कधी पारतंत्र्यामध्ये होता का, मग समजा पारतंत्र्यामध्ये असेल तर त्यांनी स्वातंत्र्य कधी मिळवलं, कसं मिळवलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना. भूतकाळामध्ये कोणते त्याला शत्रू होते देश, म्हणजे अगदी आपण जेव्हा राजेशाही जोमात होती त्या काळात जरी गेलो ना समजा, तरी उदाहरणार्थ कौटिल्याने ज्याचा जो एक सिद्धांत मांडला त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा, तो असा सिद्धांत आहे, राजमंडळाचा सिद्धांत आहे. आणि गृहीत धरलेलं आहे की राजा जो असतो ना तो विजयविश्व असतो, त्याची इच्छाच असते आसपासचे देश जिंकायची, राष्ट्र जिंकायची. आणि मग कशी जिंकणार राष्ट्र, मग तो असा एक सप्तमंडळ असतं, म्हणजे एक आपला मुख्य राजा जो असतो सेंटरला, तो विजयविश्व आहे आणि त्याला जिंकायचं म्हणजे आपला राजा. मग साहजिकपणे आपल्या शेजारचं जे राष्ट्र असतं ना त्याच्याही राजाला तेच वाटणार, म्हणजे त्याची नजर आपल्यावरती असणार, आपला डोळा त्याच्यावरती असणार, म्हणजे तोही विजयविश्व असणार. म्हणून आपोआप शेजारचा देश आपला नैसर्गिक शत्रू झाला. आला का मुद्दा. मग आता त्या देशाच्या पलीकडे जो देश आहे ना, तो देश आणि आपल्या शेजारचा देश यांच्यात परत नैसर्गिक शत्रुत्व आलं. पण मग त्याच्या पलीकडचा देश आणि आपण यांच्यामध्ये जो देश आहे तो दोघांचाही समान शत्रू झाला. म्हणून अरी काय बरोबर आहे ना. मग तो मित्र म्हणजे आपला मित्र, मग त्याच्या पलीकडचा जो आहे तो आपल्या मित्राचा शत्रू म्हणजे आपलाही शत्रू. असं करत करत त्यांनी एक 7 शेजारी असे 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 विचारामध्ये घेतले. म्हणजे मुद्दा आला ना, इतिहासाचा मुद्दा आला, म्हणजे असा शेजार बाजाराच्या राष्ट्रांचा मुद्दा आला. हे सगळं आता हे वेगळं आहे की सगळ्या जगाचा
एक जग झालं पाहिजे आणि त्यांचं एकच सरकार असलं पाहिजे वगैरे असं समजा म्हणणारे लोक आहेत आणि निश्चितपणे त्यांच्याबद्दल आपल्याला आदरच असतो. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय, व्यवहारात काय हे याचा आपल्याला विसर पडू द्यायचं कामा नये. कारण आपणच जर त्या पद्धतीने वागायला लागलो आणि बाकीचे लोक वागत नसतील तर उपयोग नाही ना आपला. म्हणजे उदाहरणार्थ आपला शेजारी चीन आहे, आपण त्याची समजा चांगलं वागायचं ठरवलं, किंवा पाकिस्तान आहे, आपण त्याची चांगलं वागायचं ठरवलं, चांगली गोष्ट आहे. पण जोपर्यंत ते आपल्याशी आपल्या चांगल्या वागण्याला चांगला प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आपण आपला चांगुलपणा उतू जाऊ द्यायचं काम आहे ना. तो एका मर्यादेतच ठेवला पाहिजे, गृहीत धरून ठेवला पाहिजे की अरे आपल्या चांगुलपणाला कदाचित यांच्याकडनं उद्या चुकीचा प्रतिसाद येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हे ज्ञान पाहिजे. म्हणजे ज्ञान म्हणजे जरी व्यवस्था आपल्या देशाची असली तरी ज्ञान आपल्याला फक्त आपल्या देशाचं म्हणजे वर्तमानाचं आणि भविष्यामध्ये काय म्हणतात त्या इतिहासाचं असून चालणार नाही, तर आपल्याला सगळ्या जगाचं ज्ञान पाहिजे. असा मुद्दा आहे तो. तर हे किमान राज्यकर्त्यांना तरी पाहिजे. आता एक मुद्दा आला की उदाहरणार्थ आपण जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची चर्चा करतोय तेव्हा महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना काही गरज नाही जगाचा इतिहास वगैरे वगैरे असण्याची असं आपण म्हणू शकतो. पण आपण समजा हे म्हणू शकतो म्हणजे एक लॉजिकली म्हणू शकतो आपण इन प्रिन्सिपल. पण उदाहरणार्थ काही पक्ष असे होते, म्हणजे कम्युनिस्टांचं उदाहरण द्यायचं तर त्यांच्या कॉर्पोरेटरला सुद्धा जगाच्या इतिहासाचं ज्ञान असावं असं त्यांना वाटायचं. आणि जेव्हा त्यांच्याकडे एखादं कॉर्पोरेशन असायचं, सत्तेमध्ये ते असायचे किंवा निवडून आलेले काय असायचे, सत्तेत नसतील पण विरोधी पक्षात, तेव्हा ती कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा चर्चा घडवून आणायची ते जगाच्या प्रश्नांची. म्हणजे उदाहरणार्थ क्युबा, फिडेल कॅस्ट्रो, मग रशियाने क्युबाच्या तिथे अण्वस्त्र आणून ठेवली किंवा ठेवायची असे म्हणायला लागले. मग अमेरिकेने पण तसंच केलं, केनेडी तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते. आता याची चर्चा मुंबई कॉर्पोरेशनमध्ये. म्हणजे मुद्दा कसा आला की तो त्या पक्षाचा दृष्टिकोन आहे की त्यांना सगळ्याच गोष्टी जागतिक पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहायच्या असतात. आता कधी कधी कसं होतं की जागतिक पर्स्पेक्टिव्हमध्ये बघताना आपल्या पायाखाली काय त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे कम्युनिस्टांचं काय किंवा काँग्रेसवाल्यांचं काय, आता मुंबईचा विषय निघाला म्हणून सांगतो, नेमकं असंच झालं आणि त्यांचं मुंबईच्या प्रश्नांकडे, महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. मग त्याचा फायदा शिवसेनेने घेतला की अरे तुम्ही जगाचा विचार करताय आणि मराठी माणसाचं काय होणार, आणि त्यातनं मुंबईत शिवसेनेला एक असं बूस्ट मिळाला ना. तर हे सगळं आपल्याला लक्षात घ्या, हे किती कॉम्प्लिकेटेड आहे. हे फक्त 5 वर्षांनी येणाऱ्या एका निवडणुकीपुरतं नाही, तर अशा प्रकारच्या राज्यकर्त्यांना म्हणजे बेसिकली कायदा करणाऱ्या लोकांना इतकं ज्ञान पाहिजे. आता एवढं सगळं ज्ञान काही सर्वसामान्य मतदारांना असायचं कारण नाही, ते त्यांच्या म्हणजे शक्यही नाही. कारण हे स्पेशलाइज गोष्टी ज्या कशा काय त्यांना मिळणार नाही, मिळू शकत. पण त्याचं निदान 10% तरी त्यांना पाहिजे ना. म्हणजे आता मुद्दा काय आला की लोकशाही चालायची असेल ना तर राज्यकर्त्यांमध्ये जशी किमान एक पात्रता पाहिजे तशी पात्रता मतदारांमध्ये सुद्धा पाहिजे, राजामध्ये पाहिजे, प्रजेमध्ये पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती आपल्याकडे आहे का, नसल्यास काय केलं पाहिजे. एक काळ असा होता, परत महाराष्ट्रापुरतं बोलतो मी, की सगळ्या पक्षाचे लोक आपल्या कार्यकर्त्यांच्यासाठी शिबिरे घ्यायचे, प्रशिक्षण शिबिर. आणि मग त्या पक्षामध्ये ज्येष्ठ नेते जे आहेत ना ते बोलायचे, ते बाहेरच्या अभ्यासकांना बोलवायचे त्या शिबिरात, खास व्याख्यान वगैरे द्यायला. म्हणजे काँग्रेसचं शिबिर असलं समजा तर त्या काँग्रेसच्या शिबिरात यशवंतराव वगैरे मंडळी बोलायची, तो काय मुद्दा नाही. परंतु विस पागे असतील, बाळासाहेब भारदे असतील आणि जे डायरेक्ट पक्षात नाहीत परंतु पक्षाचे थोडेफार संलग्न आहेत किंवा सहानुभूतीदार आहेत, तर कधी सुलक्षण शास्त्री दोषी असतील, त्यांना ही मंडळी बोलवायची, त्यांच्याकडनं इतिहास समजावून घ्यायची, वर्तमान समजावून घ्यायची, पक्षाचा कार्यक्रम समजावून घ्यायची. तसं आत्ता घडताना दिसत नाही. म्हणजे आपल्या लोकशाहीची प्रगती झाली असं आपण कसं म्हणणार. तेव्हा या गोष्टी लोकशाहीसाठी आवश्यक आहेत. म्हणजे आपण पूर्वीच्या काळामध्ये काय म्हणायचं माहिती ना, की बालविवाह प्रतिबंधक कायदा, की विवाह करण्यासाठी किमान वय अपेक्षित आहे, वरासाठी पण आणि वधूसाठी पण, असं मानलं जायचं. आणि त्या पूर्वीच्या काळात तसे कायदे नव्हते. म्हणजे असं तर फार धर्मशास्त्रामध्ये, पण ते वय खूप खालच्या याचं असायचं, त्याच्यामुळं खूप लवकर विवाह व्हायचे. तर त्याच्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला, की एक काळ असा होता की वराचंही वय कमी असायचं आणि वधूचंही वय कमी असायचं. मग समजा आपण असं झालं की वराचं वय एक ठीक आहे पण वधूचं कमी आहे, असं समजा असं आहे. पण तरी सुद्धा याच्यात त्याला आपल्याला काय म्हणता येईल की थोडी प्रगती झाली असं म्हणायचं का. बाकीच्या गोष्टी सोडा. म्हणजे मी ही उपमा का देतोय की समजा आपण असं म्हटलं की राज्यकर्ते समजा ओरस्थानी आहेत आणि ही स्वयंवराला सिद्ध झालेली जनता ही वधूस्थानी आहेत, तर दोघांचं किमान वय, तर ते आपण ठरवलं की
मतदानासाठी आता आपण 18वरती आलो. ओके. परंतु 18 वर्षाच्या व्यक्तीला उभं राहता येत नाही. विधिमंडळात जाण्यासाठी किमान 25 वर्षाचं वय लागतं. म्हणजे आता बघा की त्याच्यात एक मॅच्युरिटी आली. म्हणजे ठीक आहे, 25व्या वर्षी तो जाऊ शकतो. म्हणजे वराचं वय 25 झालं. आता वधूचं जर आपण 18 ठेवलं तर त्याचा अर्थ काय होतो समजून घ्या विषय. मग म्हणजे कधी होतं की कदाचित वर परिपक्व असेल पण वधू नाही ना. तर समजा राज्यकर्ते इलिट क्लासमधनं आले समजा, अशी एक कल्पना करा की त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. पण मतदारांचं काय. म्हणून कार्यकर्त्यांच्यासाठी अशा प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहेच. परंतु मतदारांसाठी सुद्धा अशा प्रकारची शिबिरं, कार्यक्रम, इव्हन लहान मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात सुद्धा पक्षांचा परिचय करून दिला पाहिजे. तो देत नाही आपण की काय धोरण आहे असलं का कुठं नागरिक शास्त्राचे. आता नागरिक शास्त्र झाली जवळजवळ गेल्या जमा आहे. पण जेव्हा तो विद्यार्थी राज्यशास्त्र विषय घेईल पुढे गेल्यानंतर तेव्हा कदाचित त्याला काही गोष्टी कळतील. पण एरवी 8वीच्या 9वीच्या मुलाला हरकत काय आहे की काय काँग्रेस पक्ष आहे, काय कम्युनिस्ट पार्टी असते, काय त्यांची आयडिओलॉजी आहे, काय भारतीय जनता पक्ष आहे, हे नाही अभ्यासक्रमात. म्हणजे अभ्यासक्रमात घटना पाहिजे वगैरे लोक म्हणतात आणि त्याला कोणी नाही म्हणू शकतच नाही, कारण खरंच गरजेची गोष्ट आहे ती. पण नुसती घटना असून चालेल का. त्या घटनेची अंमलबजावणी आम्ही करतो म्हणून सांगायला जे लोक पुढे येतात पक्ष म्हणून, त्या पक्षांचा सुद्धा परिचय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. असा तो मुद्दा आहे. तर आपली लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. नाहीतर काय नेहमीच येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक मान बाळा. त्याप्रमाणे कसं होतं की नेहमीच निवडणुका येते आणि हे घटनेचे कौतुक मान बाळा म्हणायचं, मतदान द्यायचं, निघून जायचं पुढं. असं होता कामा नये. धन्यवाद. सर्वोच्च नेता असतो ना, त्या नेत्याला आपली आयडेंटिटी कळावी लागते आणि आयडेंटिटीचं पॉलिटिक्सही कळावं लागतं. कुठल्या वेळेला कुठल्या आयडेंटिटी पुढे करायची हे कळावं लागतं. तर तो नेता होतो आणि त्यासाठी त्याला ज्ञान लागतं. टिळकांचं उदाहरण सांगतो तुम्हाला. चिरोलवरती खटला भरला अब्रू नुकसानीचा आणि त्यासाठी टिळक इंग्लंडमध्ये गेले. त्या खटल्यात त्यांची पण साक्ष झाली. तर त्यांना त्या कार्सन नावाच्या वकिलांनी विचारलं की तुम्ही चित्पावन ब्राह्मणांचे पुढारी आहात का. तर टिळक म्हणाले की नाही, असलोच तर सगळ्यांचा पुढारी आहे. आता हा झाला आयडेंटिटीचा एक मुद्दा. त्यानंतर जेव्हा ते परत देशामध्ये आले आणि देशात स्वराज्याची चळवळ सुरू केली, त्या चळवळीत विठ्ठलरामजी शिंदे त्यांच्या पाठीशी होते आणि शिंदेंनी सगळ्या जाती जमातीच्या लोकांची सभा भरवली स्वराज्याला पाठिंबा द्यायला. आणि त्या टिळकांनाही बोलवलं वक्ता म्हणून. पण टिळकांना ते म्हणाले की तुम्ही देशाचा नेता म्हणून नाही या कार्यक्रमाला यायचं, सभेला यायचं आणि बोलायचं, तर तुम्ही ब्राह्मणांचे नेते, ब्राह्मणांचे प्रतिनिधी म्हणून यायचं आणि बोलायचं आणि ब्राह्मण म्हणून आपली भूमिका स्वच्छ करायची. टिळकांनी ते मान्य केलं. टिळक ब्राह्मणांचे प्रतिनिधी नेते म्हणून तिथे आले. हे आयडेंटिटीचं पॉलिटिक्स आहे आणि त्यासाठी ज्ञान लागतं.